नमस्कार, पुनश्च एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर राज्य शासनानं एक परत जी.आर. आणलेला आहे शाळांसंदर्भात. तर मुलींवरती शाळांमध्ये अत्याचार होत आहे, यावरती विचार करून राज्य शासनानं शाळांसंदर्भात एक नवीन जी.आर. आणलेला आहे. तर शासनानं जी.आर.मध्ये काय सांगितलेलं आहे हे आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. तर त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला मग सुरुवात करूया. राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी हा जी.आर. आहे. तर मग जी.आर.मध्ये काय काय सांगितलेलं आहे चला बघूया. शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अलीकडील काळात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. या बाबीची शासन स्तरावर गंभीर दखल घेण्यात येत आहे. वस्तुत शालेय विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षेसाठी उपाययोजनांसंदर्भात शासन स्तरावरून वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वतोपरी असल्याने या उपाययोजनांची तडजोड करता येणार नाही. अस्तित्वात असलेल्या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच काही नवीन उपाययोजना लागू करण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. तर सर्वप्रथम शाळा व परिसरात CCTV कॅमेरे बसवण्याबाबत. शाळा व परिसरात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी CCTV कॅमेरा हा उत्तम पर्याय आहे. खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांकरिता या शासन निर्णयाच्या दिनांकापासून 1 महिन्याच्या कालावधीत शाळा व परिसरातील मोक्याच्या ठिकाणी पर्याप्त संख्येने CCTV कॅमेरे बसवणे बंधनकारक राहील. या तरतुदीचे पालन न करणाऱ्या शाळांच्या संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात आदेश. यामध्ये प्रसंगप्रत्ये शाळेचे अनुदान रोखणे अथवा शाळेची मान्यता रद्द करणे यांसारख्या मार्गाचा देखील अवलंब करण्यात येणार आहे. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात आले नाहीत अशा शाळांनी प्राध्यापकाने कॅमेरे बसवण्याबाबत कारवाई करावी. संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये जिल्हा वार्षिक योजना म्हणजे DPC अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करून त्यासाठी किमान 5% निधी राखीव ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयान्वये ज्या योजनांसाठी हा निधी वापरण्यास मुभा आहे त्याचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आले आहे. यात पायाभूत सुविधांचे निर्माण या घटकाचा देखील समावेश आहे. त्यामुळे या घटकाअंतर्गत CCTV कॅमेरे बसवण्यासाठी 5% प्रमाणात राखीव ठेवण्यात आलेल्या निधीचा वापर करण्यात येईल. अशी कारवाई शक्य तितक्या लवकर करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची असेल. शाळा व परिसरात केवळ CCTV कॅमेरे बसवणे पुरेसे नसून ठराविक अंतराने त्याचे फुटेज तपासणे देखील आवश्यक आहे. असे फुटेज तपासणे व काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास त्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी विशेषत्वाने प्राध्यापकाची व सर्वसाधारणपणे शाळा व्यवस्थापन समितीची असेल. मुख्याध्यापकाने आठवड्यातून किमान 3 वेळा अशी तपासणी करणे आवश्यक राहील. याबाबत शाळेमध्ये कंट्रोल रूम असावी. मुख्याध्यापकाच्या देखरेखीखाली फुटेज तपासण्यात यावे. फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ती कारवाई करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकाची राहील. तर मित्रांनो, तुम्हीही तुमचे मुलं, तुमचे बहीण भाऊ, तुमचे मूल्य शाळेत जर शिकत असेल तर या शाळेत या शासन निर्णयाने चं पालन होत आहे की नाही तुम्ही तपासून घ्यावे. जर नसेल होत तर लवकरच तिथं जाऊन कार्यवाही करण्याचे त्यांना आदेश द्यावे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचनंतर शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने घ्यावयाची कोणती काळजी हे पण तुम्हाला माहीत असायला हवं. शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी नियुक्ती करताना काळजी घेणे व
कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे यासाठी देखील उपाययोजना करणे आवश्यक आहे. नियमित कर्मचाऱ्यांबरोबर बाह्य स्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने ज्या नेमणुका केल्या जातात, तसेच सुरक्षारक्षक, सफाईगार, मदतनीस, स्कूल बसचे चालक इत्यादी बाबतीत संबंधित व्यक्तीच्या पार्श्वभूमीची काटेकोर तपासणी शाळा व्यवस्थापनामार्फत होणे आवश्यक आहे. यासाठी नेमणुकीची चारित्र्य पडताळणी अहवाल स्थानिक पोलीस यंत्रणेमार्फत प्राप्त करून घेणे आवश्यक राहील. नेमणुकीनंतर संबंधित व्यक्तीच्या छायाचित्रासह त्याची सर्व तपशिलावर माहिती स्थानिक पोलीस यंत्रणेकडे देण्यात येईल. तर त्यानंतर आहे शाळेत तक्रार पेटी ही लावायला आवश्यक आहे. त्यानंतर सखी सावित्री समितीच्या तरतुदीचे पालनसुद्धा येथे व्हायला हवे. विद्यार्थी सुरक्षा समितीची प्रस्तावित गठन करणे हेही गरजेचं आहे शाळेमध्ये. तर राज्यस्तरीय विद्यार्थ्यांची सुरक्षा आढावा समिती ही तयार केलेली आहे, ते आपण बघूया. तर अधिकारी आहे आयुक्त शिक्षक महाराष्ट्र राज्य हे अध्यक्ष आहे. असे 7 व्यक्ती अधिकारी कर्मचारी याच्यात सामील आहे. त्यानंतर तुम्हाला शाळेमध्ये विद्यार्थ्यांची सोबत अनुचित प्रकार घडल्याचे उघड झाल्यानंतर संबंधित शाळा व्यवस्थापन संस्था मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदर बाब पोलीस प्रशासनाला कळवावी 24 तासाच्या आतमध्ये किंवा शिक्षणाधिकारी यांना सुद्धा कळवावी. तर मित्रांनो, तुमचे हे पाल्य शाळेमध्ये शिकत असाल, तुमचे भाऊ बहीण शाळेत शिकत असाल, त्यांच्याही सोबत अनुचित प्रकार घडू नये म्हणून हा शासन निर्णय लागू करण्यात आलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय.